मॉर्निंग पब्लिक आणि रत्नागिरीची सकाळ वाजल्यात सकाळचे 7 आणि काय व्ह्यू आहे यार. गुड मॉर्निंग पब्लिक. आणि आज आपला रत्नागिरीतला सेकंड डे आहे आणि आज तिचं लग्न आहे आणि आज विधी लुक आणि रिसेप्शन लुक करायचं आहे आणि मग संध्याकाळी आपण घरी निघणार आहोत. तर मग बस स्टे टू आणि मी आज दाखवेलच तुम्हाला आपण लुक कसा क्रिएट करतो आहे. आणि इकडची मॉर्निंग जाम भारी होती. मी तुम्हाला व्ह्यू दाखवलाच आहे ना, तर तुम्हाला कसं वाटलं हे मला नक्की सांगा. तर चला आपण आज तिचा आता विधी लुक करूया आणि मग तुम्हाला भेटूया परत. आणि मग मेकअप करायचा होता, त्यासाठी सर्व सामान अरेंज केलं. आधी सर्व मेकअपचं सामान काढून घेतलं आणि ते नीट अरेंज करून घेतलं, जेणेकरून नंतर टाईमपास नाही होणार. अँड हिअर इज अ ब्राईड. ती आली आणि मग आम्ही मेकअप चालू केला होता. आणि आता ह्या ब्राईडचं बोलायला गेलं तर ती ऑलरेडी फेअर होती, मला फक्त थोडासा टच द्यायचा होता. बट तिची स्किन थोडी ड्राय होती, तर ती थोडी शाईन करायची होती मला. आणि मग एक सटल असा मस्तपैकी लूक द्यायचा होता. तर बघा तुम्ही मी हिचा लूक कसा क्रिएट केला आणि तो लूक तुम्हाला आवडतो की नाही हे मला कमेंटमध्ये सांगायला विसरायचं नाही आहे. ओके, तर बघा आता. अँड हिअर शी इज रेडी. तर कसा आहे आपला ब्राईडचा लूक, कशी वाटते ती आणि कशी दिसते भारी ना. आता मला तर आवडला, तुम्हाला आवडला की नाही हे मला नक्की सांगा. मला एकदम असा सॉफ्ट लुक क्रिएट करायचा होता, जो जास्त अट्रॅक्ट होईल. विथ फ्लॅट हेअरस्टाईल आणि थोडासा डिसेंट असा लूक द्यायचा होता. तर कशी वाटते आणि तसंच वाटते की नाही हे मला नक्की सांगा. आणि इथे तिचं लग्न झालं आणि विधी चालू होती. मस्तपैकी जेवलो आणि आता आईस्क्रीम खातो. या आईस्क्रीम खायला ती तर बिझीच आहे खाण्यात जाईल. आणि आईस्क्रीम खाल्ल्यानंतर मग वेट करू. ब्राईडच्या रिसेप्शन लुकसाठी येणार आहे, तर मग तिची वेट करतो आता. आता तुम्ही विचार करत असाल की आम्ही बॅग घेऊन कुठे निघालो, तर हिअर इज द ट्विस्ट. आता असा प्रॉब्लेम झाला की ब्राईडचं ते विधी लूक झाल्यानंतर सर्वांनी जे फोटो काढायला चालू केले ते स्टार्ट टू एंड तिचे सर्व फोटो त्या विधी लूकवरच काढून घेतले. त्यांचं रिसेप्शन हा झालाच नाही, कारण की आता रिसेप्शनला कोण उरलं नाही. तर मग त्यांचं होतं की आता काय करणार करून. मग त्याच्यामुळे आम्ही मग तो रिसेप्शनचा लूक स्किप केला आणि मग आम्ही निघालो घरच्या वाटेला. आणि मग आम्ही पोचलो रत्नागिरीच्या रेल्वे स्टेशनला. आणि हे आहे रत्नागिरी रेल्वे स्टेशन. आणि आमच्यासोबत चैत्रूचे फ्रेंड्स पण होते आणि ते पण घरी चालले होते. अँड फायनली आवर ट्रेन इज हिअर. फायनली आम्ही ट्रेनमध्ये बसलो आणि आता चाललो बसायला रिटर्न. ओके, सुट्टी संपली. आता उद्यापासून डेली रुटीन चालू होणार आहे. कामाला जायचं आहे, तिला घरातली कामं करायची आहे
चलो. आणि आता ही ट्रेन आमची फक्त ठाण्यापर्यंतच आहे. ठाण्यानंतर परत उतरून दादरला जायचं आणि मग दादरवरून परत दुसरी ट्रेन पकडावी लागेल. तर ते आपण बघूयाच. मग डायरेक्ट तिकडे जायचं. चलो आता आराम करतो. गुड नाईट. मधले शॉट मला घेता आले नाही, बट नंतर आम्ही पोचलो घरी आणि डॅडी मला घ्यायला आले होते. तर चलो बाय बाय, टेक केअर. कसा वाटला हा ब्लॉग मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. टिल देन लाईक, शेअर, कमेंट, सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरायचं नाही आहे. चलो बाय बाय.